मुंबई शहर हा झोपडपट्टी मुक्त होण्याच्या दृष्टिकोनातून वेळोवेळी शासनाने निकष आणि नियम बदललेले आहेत. 1995 साली पण देखील स्लम ॲक्टमध्ये आपण ही प्रोव्हिजन केलेली आहे. आता तुम्ही SCRS ज्याला स्लम क्लस्टर रिडेव्हलपमेंट आता एक नवीन GR देखील काढलेला आहे. सभापतीमध्ये काय झालेलं आहे की ह्या ज्या जुन्या इमारती आहेत स्लममध्ये झाल्यानंतर मूळ मालकी त्यांची वर्षानुवर्षे त्यांचा एरिया मोठा आहे आणि त्यामध्ये त्याला स्लममध्ये जर घेतलं तर मग त्याला छोटे छोटे एरिया दिला आणि मग ते त्यात कॉपरेट करत नाही आहे. आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की एकतर मुंबई शहरामध्ये हजारोहून जास्त असे छोट्या छोट्या बैठ्या चाळी म्हणा, छोटे छोटे स्ट्रक्चर्स म्हणा आणि ते स्ट्रक्चर शहरा भागामध्ये पण आले आणि ही व्याप्ती आता ही मुंबईपुरता राहिली नाही आहे. हे स्लम ॲक्ट जसं तुम्ही आता पहिला मुंबईला होता आता राज्यभरामध्ये तुम्ही लागू केलं आहे, त्याला वेगवेगळे बोर्ड दिलेले आहे. माझं स्पेसिफिक म्हणणं असं आहे की गावठण उदाहरण देतो तुम्हाला की कोळीवाडा आहे, वरळी कोळीवाड्यामध्ये गावठण आहे, पण तिकडे 350 इमारती आहेत, या जुन्या इमारती आहेत, पण दिसताना ते चाळी दिसतात, पण ती चाळी नाही आहेत, त्या जुन्या इमारती आहेत. तर एक सुस्पष्ट धोरण यामध्ये करणं गरजेचं आहे. नाही तर काय होणार आहे की अधिकारी GR काढतात, स्लम डिक्लेअर करा आणि मूळ भाडेकरू जे वर्षानुवर्ष चाळीमध्ये राहतो त्यालाही स्लम ॲक्ट मिळालं तर मग त्याला से राहत नाही आणि मग 51% झोपडपट्टीवाल्यांनी जर एकमत केलं तर तो 5-10% अशी लोक त्यांचा आवाज से होत नाही. आणि म्हणून माझी विनंती राहणार आहे की शासन यामध्ये सुस्पष्ट धोरण आणून राज्यभरामध्ये मग पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणा, कल्याण, डोंबिवली या परिसरामध्ये पण देखील याची व्याप्ती मोठी आहे. पूर्ण MMR रिजनमध्ये आणि आता PMRमध्ये पण आलंच ना, तर आपण हे सुस्पष्ट धोरण आपण या निमित्ताने आणणार आहात का? सन्माननीय सभापती महोदय, या अनुषंगानं झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने 6/12/2025लाच DCPR 2034 मधल्या अधिनियमात ज्या काही सुधारणा करायच्या आहेत, दुरुस्ती करायच्या आहेत, रिसेंटली आता 6/12लाच राज्य सरकारकडं त्यांचं प्रारूप पाठवलेलं आहे. आणि या प्रारूपाच्या अनुषंगानं नगरविकास विभागाला आणि गृहनिर्माण विभागाला हे जे काही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडनं ज्या त्याच्यात सजेशन्स आलेले आहेत किंवा त्याच्यात ज्या काही सूचना आलेल्या आहेत, आपण जसं म्हटलं की कुणीतरी बसून ड्राफ्ट करतं आणि मग तोच तुम्ही GR काढता त्याप्रमाणे पुढं मग त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करायला त्रुटी निर्माण होतात. तर असं न होता डीपली याच्यामध्ये स्लममधल्या लोकांनाही आणि तिथल्या मालकांनाही, झोपडपट्टीधारकांना यांना कशा पद्धतीनं आपल्याला तिथे इक्वल राईट देता येईल, तर या अनुषंगानं नगर विकास विभाग आणि गृहनिर्माण विभाग जॉईंटली आलेल्या प्रारूपावरती अभ्यास करते. त्यांना 2 महिन्याचा वेळ आपण दिलेला आहे. 2 महिन्यामध्ये त्यांचा त्या प्रारूपावरती त्यांचा अहवाल आम्हाला प्राप्त झाल्यानंतर निश्चितपणे ज्या काही शंका आपण आता उपस्थित केलेल्या आहेत त्या शंका हे प्रारूप फायनल करताना, नवीन धोरण फायनल करताना शिल्लक राहणार नाहीत याची दक्षता हे प्रारूप अंतिम करण्यापूर्वी निश्चितपणाने विभाग स्तरावर घेतलं जाईल. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, सचिन भाऊंनी एक अत्यंत महत्त्वाचा मुंबईतला ज्वलंत विषय या ठिकाणी मांडला आहे की SRA ज्या इमारती बांधल्यात त्या आता 30-40 वर्षाच्या झालेल्या आहेत, त्या आता पुनर्विकासाला त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ते पुनर्विकास करत असताना खूप अडचणी सभापती महोदय या ठिकाणी आहेत. आता महाराष्ट्र शासनानं त्या ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट काढलं आहे, त्याचबरोबर स्वयं पुनर्विकास आणि समूह स्वयं पुनर्विकास पण भाऊ त्या ठिकाणी काढलं आहे. आणि मी असा प्रयत्न करतो आहे की स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून या SRAच्या बिल्डिंग डेव्हलपमेंटसाठी त्या ठिकाणी पुढे येत आहेत. जसं की सुंदरनगरला भाऊ बाळासाहेब ठाकरे यांनी, हिंदुहृदय सम्राट यांनी SRAच्या त्या SRD होतं तेव्हा ते भूमिपूजन केलं आणि बाळासाहेबांनी चाव्या वाटप त्या ठिकाणी केल्या होत्या. आता ती बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला आलेली आहे. ते माझ्याकडे आले, बोलले आम्हाला स्वयं पुनर्विकास करायचा आहे. तर मी बोललो तशा प्रकारची पॉलिसी नाही. आज जर SRAच्या बिल्डिंग पण जुन्या झाल्यात, आता आपण सेल्फ डेव्हलपमेंट करतोय त्या पण 30 वर्षाच्या जुन्या झालेल्या इमारतींसाठी आहे. तर माझी आपल्यामार्फत सरकारला विनंती आहे की या SRAच्या इमारती स्वयं पुनर्विकसित करण्यासाठी या ठिकाणी आपले धोरण आहे त्यात बदल करणार का, किंवा शासन त्या ठिकाणी काय भूमिका घेणार. आणि यासाठी त्यांना जादा FSI देण्याची आवश्यकता आहे, कारण ऑलरेडी ते स्लमवर त्यांनी इमारत बांधलेली आहे, त्याच्यामुळे ते फिजिबली होणार नाही. तर त्यांना FSI देण्यासंदर्भात सुद्धा तरतूद करावी लागेल आणि 9 मीटर रस्त्याची अट आहे ती शिथिल करावी लागेल. सभापती महोदय, याकरता माझ्या अध्यक्षतेखाली एक माननीय मुख्यमंत्र्यांनी दरेकर समिती या ठिकाणी नेमली होती आणि या झोपडपट्टी योजनांच्या इमारतीच्या स्वयंपुनर्विकासासाठी
मी 300 पानाचा अहवाल सरकारला दिलेला आहे, जो माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला, त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे. तर माझी आपल्या माध्यमातून सरकारला विचारणं आहे की या इमारतींच्या पुनर्वसनासाठी मी ज्या शिफारसी केल्या आहेत त्या शासनात कुठल्या स्तरावर आहेत, त्याच्यावर काय कार्यवाही होती. माननीय अध्यक्ष महोदय, या अनुषंगानं माननीय दरेकर साहेबांनी जो या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या बाबतीत त्यांनी जो काही अहवाल शासनाला सादर केलेला आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे तो या ठिकाणी त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तो स्वीकारलेला आहे. विभागाकडे तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर ज्या त्याच्यात पॉझिटिव्ह सजेशन्स सन्माननीय दरेकर साहेबांनी त्या अहवालामध्ये दिलेल्या असतील त्यासुद्धा तपासून घेतले जातील. आणि 2 महिन्याचा कालावधी जो या ठिकाणी नगरविकास आणि हाऊसिंगला जॉईंटली दिलेला आहे तो प्रारूप अंतिम करण्यापूर्वी सदर अहवालातले मुद्देसुद्धा त्याच्यामध्ये समावेश करण्याच्या सूचना विभागाला दिल्या जातील.